15 जनवरी को संपन्न होने वाले नवी मुंबई मनपा चुनाव के मद्देनजर शहर में चुनावी माहौल दिन ब दिन तेज होता जा रहा है। इसी कड़ी में घनसोली प्रभाग क्रमांक 8 से चुनावी मैदान में उतरे भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार गणेश सकपाल, माधुरी हरिजन, ललिता मडवी और अंजना म्हात्रे के प्रचार के लिए घनसोली गांव में एक विशेष जाहिर प्रचार सभा का भव्य आयोजन किया गया। इस प्रचार सभा में महाराष्ट्र राज्य के वन मंत्री गणेश नाइक प्रमुख रूप से उपस्थित रहे। उनके साथ पूर्व नगर सेवक घनश्याम मडवी, पूर्व परिवहन समिति सभापति दिलीप म्हात्रे, भाजपा के पदाधिकारी, कार्यकर्ता तथा बड़ी संख्या में स्थानीय नागरिक भी मौजूद थे। सभा को संबोधित करते हुए वन मंत्री गणेश नाइक ने अपने नेतृत्व में नवी मुंबई में हुए विकास कार्यों का विस्तार से उल्लेख किया। उन्होंने विशेष रूप से कोविड-19 महामारी के कठिन दौर में भाजपा कार्यकर्ताओं और जनप्रतिनिधियों द्वारा निभाई गई भूमिका को रेखांकित करते हुए कहा कि संकट की घड़ी में भाजपा ही जनता के साथ मजबूती से खड़ी रही। गणेश नाइक ने उपस्थित नागरिकों से विकास की निरंतरता बनाए रखने के लिए भाजपा उम्मीदवारों को भारी मतों से विजय बनाने की अपील की। सभा के अंत में भाजपा उम्मीदवारों की जीत का संकल्प लिया गया। आपण ही गर्दी बघून आपल्या लक्षात येईल की घनसोली गाव, कॉलनी, कलोली गाव या लोकांनी आमच्या सर्व उमेदवारांना भरघोस पाठिंबा दिलेला आहे। त्यांच्या प्रचारासाठी रात्रंदिवस ते काम करत आहेत आणि मला विश्वास आहे की घनसोली गावची आणि कॉलनीतली आणि कलोली गावची जनता या आमच्या उमेदवारांना निवडून देऊन जनसामान्याची सेवा करण्याची संधी देतील। आणि हे बघा, कोविडच्या कालखंडात नवी मुंबई महापालिकेच्या जनतेकरता जी इंजेक्शन्स आली ती इथून नेली गेली, म्हणजे चोरली गेली। रवाळा MIDC मध्ये ऑक्सिजन सिलेंडर नवी मुंबईच्या हॉस्पिटलसाठी त्या ठिकाणी भरत होते, ते भरल्यानंतर ते लोक परत त्याने घेऊन गेले, म्हणजे चोरले। मोरवे धरणात जे 12वी धरणाचं जे 35 MLD पाणी गेली 6 वर्ष नवी मुंबईला द्यायला पाहिजे तो दिला नाही, म्हणजे ते पाणी पण चोर। अशा प्रकारचे ह्या चोरांनी नवी मुंबईला लुटलेला आहे। किंबहुना 3000 कोटीची FD ही तोडली, कधी आम्ही तोडली नव्हती, विकास चालू होता। आज नंतर काय बोलतात, नवी मुंबई वरून चांगली दिसते, आतून खराब आहे। म्हणजे ह्या 5 वर्षामध्ये तुमच्याच नेतृत्वाखाली चाललेल्या नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी नीट कामं नाही केली। म्हणजे माझा पोरगा चोर आहे, कोण बोलतो? बाप बोलतो। शेजाऱ्याने बोलत तुम्ही समजू शकतो, बापानेच बोला माझा पोरगा चोर आहे। अशा परिस्थितीमध्ये या अशा ज्याला दूरदृष्टी नाही, जनतेच्या हिताची काही पडलेली नाही, अशा लोकांच्या घराच्या पैसा घेऊन नवी मुंबईची जनता पैसे पत देणार नाही। नवी मुंबई जनता स्वाभिमानी, ती उपाशी राहील, परंतु या हरामखोरांचा पैसा घेणार नाही। उद्धव ठाकरेंकडून शिंदेचा टांगा पलटी झाला असता, जेलमध्ये गेले असते, अशी देखील आज आपण फरक भूमिका मांडलेली आहे। तसं नाही। उद्धव ठाकरेचा टांगा पलटी करा हे केला असं त्यांचं म्हणणं आहे, पण परिस्थिती अशी की उद्धव ठाकरेचा टांगा पलटी करण्यासाठी त्यांनी नाही केलं। ते भाजपवर प्रेम म्हणून नाही केलेलं, हिंदुत्वावर प्रेम नाही। जर का त्यांनी जर उद्धव ठाकरेचा टांगा पलटी नसता केला, यांना जेलमध्ये जायला। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।